आता सर्वात पहिल्यांदा आपण व्हॉट इज क्लासिफिकेशन म्हणजे जे आपण वर्गीकरण हा जो विषय आत्ता आपण बघणार आहोत ते नेमकं काय आहे ते आता आपण बघणार आहे. सो इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन टू डिस्टिंक्ट कॅटेगरी. आता जर आपल्या सृष्टी जर बघितली किंवा आपल्या अर्थवरती बघितलं तर व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत, बरोबर. व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत की ज्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला त्यांचं काय करायला लागतं, तर क्लासिफिकेशन करायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं काही जे ॲनिमल्स आहेत ते ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात राहणारे आहेत, काही आहेत ते टेरेस्ट्रियल आहेत जमिनीवरती राहणारे आहेत, काही एरियल आहेत हवेत राहणारे आहेत, बरोबर. म्हणजे त्यांच्या हॅबिटेटवरून आपण काय करतो आहे त्यांचं क्लासिफिकेशन करतो आहे. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिस्टिंक्ट ग्रुपमध्ये आपण त्या ऑर्गॅनिझमचं काय करतो आहे क्लासिफिकेशन करतो आहे. इट इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड द डिससिमिलॅरिटी अमंग द ऑर्गॅनिझम. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन बिंग हे मॅमल्समध्ये येतात आणि जर आपण रेप्टाईलमध्ये स्नेक जर बघितलं तर स्नेक जो आहे तो रेप्टाईलमध्ये येतो. मग हा स्नेक आणि ह्युमन याच्यामध्ये काय आहे तर डिससिमिलॅरिटी आहेत. म्हणजे जर आपण स्नेकची मॉर्फोलॉजी बघितली ह्युमनची मॉर्फोलॉजी बघितली तर दोन्हीसुद्धा काय आहे डिस्टिंक्ट आहे, वेगळं आहे. म्हणून आपण या दोघांना काय करतो तर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कॅटेगराईज करतो. सो ऑन द बेसिस ऑफ द सिमिलॅरिटी अँड द डिससिमिलॅरिटी अमंग द ऑर्गॅनिझम आपण काय करतो आहे तर क्लासिफिकेशन करत